जावळ झालेला आहे काढून, त्याच्यामुळे चिडवायचं काम चाललंय. देताय का लग्न करायचे मापत आहे का? हाय हॅलो, कशा आहात सर्वजण? श्री स्वामी समर्थ. तर आज जावळाचा कार्यक्रम आहे आणि आज जावळ उतरवायचं आहे, म्हणजे केस देवासाठी द्यायचे आहेत. तर त्यासाठी तयार झालेलो आहोत आणि पूर्ण रात्र झोप तर काही नव्हती, म्हणजे मी झोपलेच नाही. आणि मोहिनी पण 1 तास मोहिनीने झोप काढलेली आहे. 1:30 वाजता आम्ही कामाला लागलेलो आहोत. तर नैवेद्य वगैरे सर्व बनवून न्यावं लागतं. येतात इकडं. आणि तिथला स्वयंपाक तर वेगळा असणारच आहे, पण जो इथं नैवेद्य दाखवायचा आहे सटवाईला, तर त्याचा स्वयंपाक घरी केला. आणि तिथं मंदिरामध्ये पण नैवेद्याचा स्वयंपाक घरी झालेला आहे. तर यशराज आज हा कुर्ता दुसरा घातलेला आहे. फक्त ह्याला काय म्हणतात, ब्लेझर. हां, ब्लेझर तेच घातलेला आहे. कुर्ता चेंज केलेला आहे का तर हा ड्रेस आहे ना तिथे द्यावा लागतो. आता जिथं आम्ही मंदिरात जाणार आहोत ना, तिथं ते पुजारी आंघोळीला पाणी वगैरे देतात, तिथं त्यांच्या बाथरूममध्ये आंघोळ करायची आणि हा ड्रेस तिथंच द्यायचा. आणि दुसरा ड्रेस घालून नंतर जावळाचा कार्यक्रम होणार असतो आणि ह्या ड्रेसवरतीच हळद लागणार आहे त्याला. तर व्हिडिओ कंटिन्यू पहा. हे बघा गाईज, पहिला नवरदेव पाय पडतोय देवाचा. तर सर्वजण आता आहेत ना इथं औक्षण करत आहेत त्याला, दोघांना पण, कारण दोघांचे पण जावळ एकत्र होते. तर ही श्रेयसची मामी आहे, म्हणजे यशची पण मामीच झाली. ही मोठी काकी यशची, आणि स्टार्टिंगला ओळख होत्या त्या माझ्या नंदुबाई आहेत. तर सर्वजण आहेत ना औक्षण करतात जाण्याच्या अगोदर, म्हणजे पूर्ण फंक्शन हा लग्नाचा फंक्शन असल्यासारखाच असतो. एवढ्या सुंदर केसांचा आता आहे ना फक्त 2 तास राहिलेले आहेत. थोडंसं मनामध्ये थोडंसं वेगळंच वाटत होतं, पण ते चेहऱ्यावरती अजून तरी आलेलं नव्हतं, पण थोडंसं दडपण होतं, का तर त्या दडपणाने मी रात्रभर झोपले नाही. आईवडिलांचं कर्तव्य हे मुलांच्यासाठी खरंच खूप वेगळंच असतं आणि मुलांनीही त्याची जाण ठेवावी. आणि खरंच माझा मुलगा आहे ना लाखात एक आहे. यश इतका हुशार आहे ना, त्याला काही सांगण्याची आणि त्याला कोणतंही ज्ञान देण्याची गरज नाही आहे. आणि श्रेयसही तसंच आहे. आणि आता इथून आहे ना डायरेक्ट रोटी गावात जायचं आमच्यापासून, म्हणजे कमीत कमी माझ्या सासरपासून 15 किलोमीटर असेल, जास्तीत जास्त 15 किलोमीटर म्हणता येईल रोटीगाव. तर तो देव आहे ना, आम्ही पण कसं म्हणतो आपला कुलदेवी, त्यातला कुलदेव आहे तो आमचा. तर सर्वजण निघालेलो आहोत. पाठीमाग गाड्या आता दिसत नसतील, नाही दिसत. तर घरातीलच मेंबर एवढे आहेत की सांगायलाच नको. 5 गाड्या लागल्या. हां, 5 गाड्या आहेत घरून, आणि बाकीचे पाहुणे वगैरे येणारे ते बाय रोड त्यांच्या मार्गाने येणार आहेत. तर हे सगळे घरातलेच आहेत. जॉईंट फॅमिली आहे, खूप मोठी फॅमिली आहे आणि खरंच खूप छान वाटते. तर जावळासाठी आम्हाला कार्यालय भेटलेलं नव्हतं, तर बाजूलाच त्यांनी आम्हाला आहे ना मंडपाची सोय करून दिलेली होती. तर इथं पण रेंट द्यावाच लागत असतो. तर इतकी बुकिंग होती ना, इतकी बुकिंग. आणि ज्या दिवशी आमचं जावळ होतं तर त्या दिवसाची बुकिंग 2-3 महिन्यापूर्वीच झालेली होती. आणि आम्ही अचानक ठरवलं, प्लॅन अचानक झाला, त्यामुळे आम्हाला हॉल भेटलेला नाही. पण ही जागा एकदम एकदम छान होती ना, आणि उन्हाळाही नव्हता जास्त, त्याच्यामुळे आहे ना हवा खेळती होती आणि त्याच्यामुळे कोणालाच काही त्रास झालेला नव्हता. तर या ठिकाणी आहे ना आता स्टार्टिंगला हळदीचा फंक्शन होणार आहे आणि सर्वजण घरातील, त्याचबरोबर जवळजवळचे जे रिलेटिव्ह आहेत सर्वच उपस्थित होते या फंक्शनसाठी. यशचे मामा मामी, परत माझी मम्मी, आमच्या ताईंच्या घरचे सगळे, म्हणजे माझ्या जाऊबाईंच्या घरचे सगळे, त्याचबरोबर आम्ही सर्व जावा नंदा सर्वजण एकत्र आलेलो होतो. आणि इथं आहे ना पूर्ण लग्नाचा फंक्शन असतो त्याचप्रमाणे इथं चौक भरून नंतरनं त्यावरती मुलांना बसवून नंतरनं तिथे हळद लावणार असतो. तर हा फंक्शन आहे ना मामांना धुवून खाण्याचा फंक्शन असतो. म्हणजे या कार्यक्रमासाठी मी बोलले तसे जे पाठीमागचे पण व्हिडिओ ज्यांनी पाहिलेले आहेत त्यांच्यासाठी तर ठीक आहे, त्यांना माहितीच आहे. पण ज्यांनी नाही पाहिलेले त्यांनी पाठीमागं जाऊन पण 2-3 दिवसापूर्वीचे पण व्हिडिओ पहा, म्हणजे पूर्ण फंक्शन तुमच्या लक्षात येणार आहे. सवासणी, घाना, बांगड्या, देवदर्शन, गाव देवदर्शन, त्याचबरोबर आपण नाही का सवासणींमध्ये सर्व सवासणी घालतो, जेवणाला बोलवतो महिलांना,
आणि लग्नाच्या टायमिंगला पण कसं आपण घाणा बांगड्यांचा प्रोग्राम करत असतो, गावदेव दर्शन करत असतो. तर गावदेव दर्शनामध्ये सुद्धा दोघांचे सेपरेट नैवेद्य, त्याचबरोबर सटवाई पूजन, का तर आपण जावळ उतरवणार असतो. आता ह्या दोघांचे पण आम्ही काय केलं तर लहानपणी जावळ उतरवून ठेवलेलं होतं, कारण दोघंही दिसायला एवढे गोंडस आणि छान होते ना, त्यामुळे त्यांना नजर लागायची आणि ते सारखे आजारी पडायचे. तुम्ही पोरगी देणे काय हा देताय का हा? काय झालं? तर या माझ्या आहेत ना नंदुबाई होत्या, त्यांना मी चिडवत होते, कारण त्यांना पण 2 मुली आहेत. तर त्यांना चिडवत होते की आता सर्व तयारी झालेली आहे, हळद लागलेली आहे, एक नवरी पण रेडी आहे, म्हणजे इथंच होते नंदुबाईंची मुलगी. तर चलात मग आपण बार उडवून देऊयात. तर हे नातं असतं चिडवा-चिडवीचं. आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं तसंच, मुलांचं पुढचं काही सांगता येत नाही. चॉईस बदलू शकते, आवड बदलू शकते, त्यांचे निर्णय त्यांचे ते घेऊ शकतात. पण हे रिलेशन असं असतं, त्याच्यामुळे चिडवा-चिडवी चालू होती. तर ही श्रेयसची मावशी होती. तर तिचं म्हणणं होतं, जोपर्यंत ढोल ताशा वाजंत्री येत नाहीत तोपर्यंत हळदीला मजा नाही आणि मी तोपर्यंत हळदही लावणार नाही. तर वाजंत्री तयार होते. तर इथं आहे ना हळदीचा फंक्शन होणार होता, सर्वांनी हळद लावायची आणि इथून दुसऱ्या ठिकाणी जायचं, म्हणजे जे पुजारी असतात, ज्यांच्या मार्फत आपण तिथं कार्यक्रम करणार असतो, तर त्या पुजाऱ्यांच्या बाथरूममध्ये जाऊन दोन्हीही मुलं आणि आम्ही दोघी तिथं जाऊन स्नान करायचे. आता हे दोघांनी जे हळदीला कपडे घातलेले आहेत, तर हे कपडे आहेत ना, तिथं त्यांच्या अंघोळ ज्या ठिकाणी आपण करणार आहोत त्या ठिकाणीच ते आपण कपडे तिथे ठेवून यायचे. आम्ही दोघींनी ज्या साडी घातलेल्या होत्या, त्या साडी, ब्लाऊज आणि परकर हे सुद्धा तिथंच ठेवायचं असतं. आता याच्या मागे काय शास्त्र आहे हे माहिती नाही बरं का, पण जे पहिल्यापासून चालत आलेलं आहे ते आम्हाला की जेणेकरून आपल्या मुलांची परंपरा आहे, जे काही देवाचे शास्त्रानुसार जे काही असेल ते त्याच्यात आपण खंड पाडायचा नाही. जे चालू आहे ते रीतिरिवाज आपण फॉलो करायचे, कारण ह्या सर्व गोष्टी मी मानते, खरंच मी मानते. त्यामुळे याला मी सामोरे गेलेले आहे, कारण स्त्रीचं सौंदर्य खरंच केसांमध्ये असतं. पण जे पहिल्यापासून रूढी परंपरा चालू आहेत तिथं आपण कुठे विघ्न आणायचं नाही. त्याच्यामुळे मी सुद्धा माझे केस द्यायला तयार झालेले आहेत. आज मुलांबरोबर आमच्या दोघींचेही केस देवाला आम्ही देणार आहोत. आणि हे काय झालं आता, ठीक आहे, याच्यावरती काही मध्यंतरीच्या काळात काही लोकांनी बोलले होते. पण पहा, आपण तिरुपती बालाजीला जातात लेडीज, तिथं जाऊन स्वखुशीने त्या केस देऊन येतात. तिथं तर काहीच म्हणजे म्हणजे तिथल्या पण देवांविषयी आपल्याला काही बोलायचं नाही. जे काही ज्यांचे नवस असतील ते फेडत असतील. पण इथे आहे ना, हा कार्यक्रम झालेला होता. तर सकाळी सकाळी आहे ना, सटवाईचे दोघांचे एक एक बकरे, असे 2 बकरे कापून आणलेले होते. आणि इथलं फंक्शन, इथले बकरे तर वेगळेच, असे एकाचं जावळ तिखटावरती होतं आणि एकाचं जावळ गोडवरती होतं. आणि हे करावंच लागतं. इथेही मी कुठेच आडवी येणार नाही, का तर ज्या ठिकाणी जे करावं लागतं हे करावंच लागतं. तर इथे आहे ना, यशला आणि श्रेयसला दोघांना मामांनी खांद्यावरती आतमध्ये घेऊन आलेले आहेत. आणि खरंच खूप छान वाटत होतं आणि थोडीशी मनात आहे ना धाकधूक चालू होती, की मी याला म्हणजे फील करायचं नव्हतं, की नाही हे काय होते, हे मला पटत नाही, हे मला आवडत नाही, मला हे करायचं नाही, असं मला बिलकुलही मनात आणायचं नव्हतं. त्यामुळे मी आहे ना फक्त माझ्या स्वामींचा धावा करत होते, का तर स्वामी मला या ठिकाणी तुम्ही स्ट्रॉंग करा, की खरंच. आणि आपण आयुष्यभर आपले केस, आता आपल्या वयानुसार आपण किती वर्ष झालं आपले केस आहेत तेवढे, म्हणजे आणि माझे केस मला खरंच खूप आवडतात. पण हे देवाचे रीतिरिवाज आहेत, त्यामुळे मी तिथं कुठे आडवी जाणार नव्हते. फक्त मी कुठे म्हणजे खचली गेले नाही पाहिजे, यामुळे मी स्वामींचा धावा करत होते.
तर आमच्या दोघींना आहे ना या टायमिंगला मंदिरात बसवलेलं होतं, गाभाऱ्यामध्ये आतमध्ये बसवलेलं होतं. का तर ज्यावेळेस लेकराचं जावळ उतरवतात ना त्यावेळेस ते आईने पाहायचं नसतं. त्यामुळे आम्ही दोघीजणी आतमध्ये रोटमलनाथ मंदिरात, आता आमचा कुलदैवत रोटमलनाथ आहे, तर त्यांच्या गाभाऱ्यात आम्हाला पुजाऱ्यांनी बसवलेलं होतं. तर इथं श्रेयश आणि श्रेयसचा मामा बसलाय ना त्याच्या खाली कासव असतं, तर त्या कासवावरती बसूनच जावळ उतरवायचं असतं. आणि मला खरंच खूप भाग्यशाली समजते की मी माझे केस देवाला दिलेले आहेत आणि माझं जावळ इथे उतरवण्यात आलेलं आहे. आणि ज्यावेळेस आम्ही सटवाईला जातो ना त्यावेळेस माहेरचीही सटवाई, म्हणजे माझ्या माहेरचीही सटवाई तिथं पूजली, तिथे नैवेद्य वगैरे केला. आणि लहानपणी मी माझं जावळ उतरवलेलं पाहिलं नव्हतं. म्हणजे आत्ता या कंडिशनला मी माझं जावळ उतरवलेलं मी स्वतः पाहणार आहे, त्यामुळे थोडंसं वेगळं पण वाटत आहे. आणि हा म्हणजे आयुष्यात येऊन प्रत्येक अनुभव घ्यायचा हे माझं ध्येय असतं आणि हा अनुभव पण मी घेईल हे खरंच खूप, त्यामुळे मी भाग्यशाली मला समजते. अगोदर श्रेयसचं जावळ उतरवलं, सर्वजण पाहत होते, तर ताईंना नंतरनं बाहेर बोलवलं. ताईंनी त्याला औक्षवण केलं. जावळ चालू व्हायच्या अगोदर सुद्धा औक्षवण करायला सांगतात आणि जावळ उतरवायच्या नंतरही औक्षवण करायला सांगतात. आता इथं आली यशची बारी. मला भीती वाटत होती की यश म्हणजे माझ्यावर जसं थोडंसं दडपण आलेलं होतं ना तसं यश घाबरतोय की काय, पण नाही, तो खुश होता, तो आनंदी होता. तर इथं त्याची आत्या, त्याची मामी, काकी, आजी सर्वजणांनी औक्षवण केलं, फोटोशूट झालं. आणि इथं आणि काय होतं, ज्यावेळेस आम्ही लहानपणी त्याचं जावळ उतरवलेलं होतं ना तर ते जावळ मी आजपर्यंत, आत्ता तो 10वीला गेलेला आहे, आजपर्यंत ते जावळ मी सांभाळून ठेवलेलं आहे. आणि ज्यावेळेस आपण हे जावळ उतरवतो ना ते जावळ आपल्याला सांभाळून ठेवायचं असतं, म्हणजे जे लहानपणी आपण उतरून ठेवतो. का तर या ठिकाणी ज्यावेळेस मुलगा आपला कासवावरती बसतो त्यावेळी ते जावळ तिथं अगोदर द्यावं लागतं आणि नंतरच पुढची प्रोसेस चालू होत असते. तर पुजारी सुद्धा आहे ना, आता हे जे केस काढतायत ना त्यांनी अगोदर देवाला प्रार्थना केली, कारण काही त्रास व्हायला नको म्हणून, आणि यशला हात जोडायला सांगितले आणि त्याच्या जावळाचा फंक्शन चालू झाला. त्याचबरोबर वाजवायचाही फंक्शन बाजूला चालू होता, मी थोडंसं ते तुम्हाला ऐकवते. आणि कसं असतं ना, आता हा मुलांचा फंक्शन आहे त्यामुळे फोटोशूट वगैरे ते चालू होते. आणि ज्यावेळेस मी तिथं कासवावरती बसणार आहे त्यावेळेस पाठीमागं पूर्ण पडदा टाकतात, लेडीजचं जावळ उतरवताना कोणालाच दिसून देत नाही. आणि त्यानंतरनं डोक्याला काळं कापड बांधलं जातं असतं. आता मला गाभाऱ्यातून बाहेर घेऊन येतील, तर देवाला पाटण न देता डायरेक्टली देवाचं दर्शन घेऊन पाठमोरे बाहेर यायचं असतं. आणि नंतरनं मी कासवावरती बसणार, मला 5 सुवासिनी हळदी कुंकू लावणार, त्याच्या अगोदर यशला 5 जण ओवळणार आणि नंतरनं मी तिथं कासवावरती बसणार. तशा प्रकारे बाहेर आणलं जातं. आता याच्या मागे पण काही शास्त्र असेल मला माहिती नाही, पण देवाला पाठ करून यायचं नाही. आणि आपण एरवीच गेल्यावरती केव्हा आपण देवाच्या गाभाऱ्यातून बाहेर येताना देवाला पाठ देऊन येत नाही, असंही काही असू शकेल. तर थोडीशी नर्वस होते बरं का मी या ठिकाणी, थोडंसं म्हणजे मनात वेगळंच होतं, मला काहीच समजत नव्हतं. आणि ज्यावेळेस माझे केस काढले ना मला 2 दिवस खरंच मला काहीच समजत नव्हतं, म्हणजे डोकं असं एकदम हँग झाल्यासारखं झालं होतं. म्हणजे मी काय बोलते, मी काय करते, सगळं डोक्याच्या वरून जात होतं. आय थिंक माझी 1 दिवस मला रात्रीची मी झोपले पण नव्हते पूर्ण, त्याने सुद्धा होऊ शकते. किंवा जे आपण डोक्याला आपल्या खतपाणी घालून एवढे मोठे केस केलेले असतात, तर ते केस उतरवल्यामुळे ते डोक्यावरचं ओझं शांत झाल्यामुळे सुद्धा हे असू शकते. तर हे आहे ना मी अंगावरती घेतलेलं आहे ते शालकाट आहे. आणि ते शालकाट घेऊनच प्रोसेस, म्हणजे जेव्हा आपण मंदिरात एंट्री करतो तेव्हापासून हे शालकाट अंगावरती घ्यायचं असतं. याच्यामागे काय आहे कारण हे मला माहिती नाही, पण जे चालत आलेलं आहे, जे आई सासूबाई आजी सासूबाई सांगतात ते आम्ही ऐकत असतो. तर ते शालकाट घेऊनच मी कासवावरती बसणार आणि नंतरनं तिथेच मग ते शालकाट तोंडाला वगैरे गुंडळतात. आता मी काहीच पाहिलं नाही, मी माझे डोळे पूर्ण बंद करून घेतलेले होते, हात जोडले आणि स्वामींचा धावा करत करत डोळे बंद केले आणि पुढच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली होती. आणि ते शूटमध्ये घेता आलं नाही कारण ते शूट करताही येत नाही, ते रुजूही होत नाही. पण ज्यावेळी मी कासवावरती बसले, ते जे केस काढणार होते काका त्यांनी मला विचारलं की तुम्ही स्वखुशीने तुमचे जावळ उतरवताय का, तुम्ही म्हणजे मोकळ्या मनाने जावळ देताय का, म्हटलं हो. आणि नंतर माझं जावळ उतरवण्यात आलं. डेंजर कंडिशन दिसते, डेंजर दिसते. हा जावळ झालेला आहे काढून, त्याच्यामुळे चिडवायचं काम चाललंय. डेंजर येईल ना वेळ कधी ना कधी, आल्याशिवाय राहत नाही.